शक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी धनलक्ष्मी चाहूल या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, वास्तु टिप्स सांगणार आहे की आपल्या घरामध्ये माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाला वाटत असतं घरामध्ये धन वाढावं, पैसा यावा, पैसा टिकावा, मनातल्या कामना पूर्ण व्हाव्या, लक्झरी लाईफ आपण आयुष्यामध्ये जगावं असं प्रत्येकाला वाटत असतं। त्यासाठी आज मी तुम्हाला असे काही सांगणार आहे, त्याच्याने लक्ष्मी आकर्षित होते, धन आकर्षित होतं, घरामध्ये आलेला पैसा स्थिर राहतो, पैशाला बरकत राहते, कष्टाच्या पैशाला बरकत राहते, घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि आपल्या कामना पूर्ण होत असतात। त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे। बघा, धन जर वाढावं असं वाटत असेल तर आपल्या घरामध्ये रोज व्यंकटेश्वर स्तोत्राचं पठण झालं पाहिजे। सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकतात। बघा, ज्या ठिकाणी नारायणची स्तुती होते त्या ठिकाणी लक्ष्मी माता येते, म्हणून आपल्याला श्री सूक्त पठण करायचं आहे। 16 वेळेस म्हणणं शक्य असेल तर 16 वेळेस म्हणा, नाही तर 1 वेळेस म्हटलं तरी सुद्धा चालेल। तिसरं, तुमच्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम रोज लावलंच पाहिजे। याच्याने वास्तुदोष कमी होतो, घरातली इडापिडा जाते, दुःख कष्टांचा नाश होतो आणि भगवंत विष्णूंचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो। तुम्हाला टीव्हीवर लावता येत असेल टीव्हीवर लावा रोज सकाळी, किंवा तुम्हाला बोलता येत असेल, वाचता येत असेल तर तुम्ही तुमच्या देवाजवळ बसून वाचू शकतात। तर आता चौथं सांगणार आहे। चौथं म्हणजे ज्या वेळेस आपण दळण देतो तर दळण हे शनिवारच्या दिवशी दळायचं आणि दळण दळताना त्यामध्ये काळ्या कलरची फुटाणे ते टाकायचे आहे। असं केल्याने आपल्या धान्यामध्ये बरकत असते असं म्हटलं गेलेलं आहे वास्तुशास्त्राप्रमाणे। तिसरं म्हणजे आपली जी तिजोरी आहे ती बिंबाखाली, म्हणजे ज्या ठिकाणी बीम आहे त्या ठिकाणी किंवा जिना आहे त्या ठिकाणी कधीच करू नका, नाही तर तुमचा पैसा तुम्हाला पुरणार नाही, टिकणार नाही असं वास्तुशास्त्र सांगतं। चौथं म्हणजे बघा, तुम्ही ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये म्हणजे पांढऱ्या कलरच्या वस्तू ज्या आहेत त्या नेहमी दान करायच्या, कुणाला पण दान द्यायच्या, मैत्रिणींना म्हणा, खायला प्यायला पांढऱ्या कलरच्या वस्तू दान केल्याने आपल्या घरातली इडापिडा जाते आणि घरामध्ये धनसंपदा वाढत असते। चौथं म्हणजे सकाळच्या टायमाला ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये नाश्ता करतो त्यावेळेस नेहमी आपलं जे घर असतं ते झाडलेलं असावं, म्हणजे स्वच्छ असावं, तेव्हाच नाश्ता करावा। नंतर तुम्हाला सांगते, लक्ष्मी माता खूप प्रसन्न होण्यासाठी लक्ष्मी मातेला सुगंधित ज्या वस्तू आहेत त्या दान करायचे आहे, किंवा तुम्ही गुलाबाची जी अगरबत्ती आहे ती दान द्यायची आहे मंदिरात। असं केल्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होत असतं। चौथं म्हणजे आता तुम्हाला चौथं सांगते, सूर्योदय होण्या अगोदर, सूर्य मावळण्या अगोदर, म्हणजे सूर्य ज्यावेळेस उदय होतो त्यावेळेस आपल्याला पक्ष्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे। याच्याने आपल्या घरातलं म्हणजे धन असतं ते वाढतं आणि अन्नदान सुद्धा होतं आपल्याने, आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। ज्या मुंग्या असतात त्यांना तुम्हाला रोजच्या रोज साखर आणि पीठ खाऊ घालायचं आहे। कर्ज कमी होणार, घरामध्ये जे कर्ज झालेले असेल ते हळूहळू समाप्त होणार आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदणार। आता पाचवं तुम्हाला सांगणार आहे, 6वं 7वं सांगणार आहे की बघा, जे व्यापारी लोक आहेत त्यांनी काय करायचं आहे, जे व्यापार करतात तर त्यांनी काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये म्हणजे त्यांचा व्यापार असेल, तिजोरी असेल त्या ठिकाणी नेहमी हिरव्या कलरचा वापर करायचा। तुमचं पाकिट असेल, पैसे ठेवत असतील व्यापाराचे, तुमचे आलेले दुकानाचे, त्या ठिकाणी शक्यतो हिरव्या कलरचा वापर करा। पैशामध्ये वाढ होते, उन्नती वाढते, प्रगती होते। आणि बघा, आपली जी तिजोरी असते त्या ठिकाणी कधीच कचरा येऊ देऊ नका, म्हणजे जाळं झटपटी येऊ देऊ नका, घाण होऊ देऊ नका, धूर साचू देऊ नका। नेहमी असे काही वार आले की त्या दिवशी साफ करा, म्हणजे तुम्हाला अनुभव यायला लागतील। बघा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे पण ह्या करायला शिका, म्हणजे आपल्याला आपल्या पैशामध्ये ती उन्नती होते, पैसा वाढतो, पैसा टिकतो। आणि चौथं म्हणजे कोर्ट कचेरीचे जे कागद आहे ते कधीच तिजोरीमध्ये ठेवू नका, पैशांच्या ठिकाणी ठेवू नका, असं करायचं नाही, हे वास्तुशास्त्र सांगतं। ह्याच पद्धतीने मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे, करून बघा, फॉलो करून बघा आणि अनुभव घ्या। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा।